पवन करवर माझ्यासोबत आहेत. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. परवानगी दिली नाही वाढवून, मात्र आता हे आझाद मैदानात हे सोडणार नाहीत असं धनगर बांधव म्हणतायत. तुमची भूमिका काय असणार? जे धनगर बांधव म्हणतायत तीच माझी भूमिका आहे. कारण की आजपर्यंत गेली 80 वर्ष झालं, जवळपास आमची तिसरी पिढी आहे. ह्या धनगर आणि धनगडमध्येच आम्हाला ह्या सरकारनं अडकून ठेवलं आहे. पण आम्ही असं ठरवलं आहे की आता 6 वाजो का 11 वाजो का 12 वाजो ह्या मैदानाच्या बाहेर कुठलाच धनगर समाज जाणार नाही, हे आमचं ठरलेलं आहे. जर प्रशासनानं मनुष्यबळाचा वापर जर केला तर नेमकी सगळ्यात तयारीने इथं धनगर आला आहे. इथं प्रशासन काय, आम्हीच त्यांना बसवलं आहे. ज्यांना आम्ही बसवले ते जर आमच्यावर चढत असेल तर आम्ही सुद्धा त्या पद्धतीनं त्यांच्यावर सगळ्या ताकदीचा आमच्याकडं पण हिशोब आहे. ज्या ह्याला सरकारला धनगर समाजानं सत्तेवर बसवलं आहे, आज तेच जर सरकार आमच्यावर चढण्याची भूमिका घेत असेल, जशाच तसं उत्तर देण्याची ताकद ही धनगर समाजामध्ये आहे. मराठा बांधवांचं ज्यावेळेस इथं उपोषण झालं, दिवसेंदिवस परवानगी वाढून मिळत होती, मात्र तुम्हाला 3 दिवसाची परवानगी. मात्र वाटतं हे सरकार कुठंतरी अन्याय वगैरे 100%च. कारण मराठा समाजाला वेगळा न्याय आणि धनगर समाजाला वेगळा न्याय हे सरकार देते. काय कारण की नका त्यांच्या वेळेस आम्ही बघतोय की त्यांना सगळ्या सुविधा, मीडिया, हे ते सगळं काय होतं. पण हे सरकार कुठंतरी धनगर समाजाला घाबरतंय. त्यांना माहिती आहे धनगर समाज जर जागा झाला तर उद्या ह्याचा रोष आपल्यावर येईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाजूनं बगल देण्याचं काम हे BJP सरकार करते. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर धनगर बांधवांची संख्या जी आहे ती या ठिकाणी आझाद मैदानावरची आजची वाढली आहे. मात्र आज जी परवानगी होती आता परवानगी संपली. मात्र आता पुढली भूमिका काय असणार? पुढली भूमिका जोपर्यंत आमच्या धनगर आरक्षणाची अंमलबजावणी हे सरकार करत नाही तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही. आज प्रत्येक इथं असणारा धनगर बांधवाच्या मनात हीच खतखत आहे की गेली अनेक वर्ष हे आंदोलन चालू आहे. गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला आम्ही दाखवून दिलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे धनगर आरक्षण, ST आरक्षणाचं जे आरक्षण पाहिजे अशा प्रकारची कुठल्याही धनगर बांधवांनी, कुठल्या आंदोलनकर्त्यांनी मागणी केलेली नाही. मागणी आमची ही आहे की घटनेमध्ये आम्हाला आरक्षण दिलेले आहे, त्याची अंमलबजावणी, त्याचा अध्यादेश सरकारने त्वरित काढावा. एवढं सोपं काम असताना गेली अनेक वर्ष जाणून बुजून हे धनगरद्वेषी सरकार जाणून बुजून धनगर समाजाची फसवणूक करत आहे. धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची गाजरं दाखवून धनगर समाजाची फसवणूक करत आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळातच काय आजपासूनच जोपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या ST अंमलबजावणीचा GR हे सरकार काढत नाही तोपर्यंत एकही धनगर बांधव इथून जाणार नाही, एवढी आमची ठाम भूमिका आहे. इथून पुढं काही तासानंतर कारवाई करण्याचा देखील पोलीस प्रशासन प्रयत्न करेल. मात्र त्या पूर्ण ह्याला सामोरं जाणार नाही. मग तेच सांगणे ना, ज्या वेळेस सरकारला आता बोलायला तोंड राहिलेलं नाही, तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही, गेली अनेक वर्ष खोटी आश्वासनं देऊन आता खोटं बोलायला देखील त्यांना काही उरलेलं नाही त्यांच्याकडं. आणि मग असं असताना आता ह्या धनगर समाजाच्या रोषाला कसं सामोरं जायचं याचाच एक फायदा उचलून जाणून बुजून पोलीस प्रशासनाला आमच्या धनगर बांधवांवरती, धनगर आंदोलनकर्त्यांवरती ते घालत आहेत. खोट्या कसल्या नोटिसा पाठवत आहेत. तुम्हाला परवानगी नाकारली, तुम्हाला इथं बसता येणार नाही, अशा प्रकारचे पोलीस जे आज आम्हाला नोटिसा बजावत आहेत, याच्या मागचं सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला दिसून येते. पोलीस प्रशासनाने त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करत आहोत. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला पुढे जाणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करत राहणार. धनगर समाजामध्ये देखील बाबा खूप काही नेतेत, मात्र इथं आझाद मैदानावरती बऱ्यापैकी दिसत नाही. त्यांचं काय सांग काय याचं कारण काय असं? काय दादा तुझी काय प्रतिक्रिया आहे? काय प्रतिक्रिया? मुळात मराठा आणि धनगरी एक आहे. जरी लोकांना वाटत असेल की इथं मराठा समाजाची संख्या कमी आहे, पण आमची घोषवाक्यच आहे, 1 मराठा लाख मराठा. इथं एक जरी मराठ्याचा माणूस असेल आणि धनगर बांधवांच्या केसाला जरी धक्का लागला तर गावगाड्यातला आमचा धनगर आणि मराठा बांधव महाराष्ट्रातल्या, अखंड महाराष्ट्रातल्या एकाही आमदाराला फिरू देणार नाही, एवढे इथून मी इशारा देतो. काय पवनजी, खरं पाहिलं तर जेवढी धनगर समाजांच्या नेत्यांची संख्या इथं मात्र कमी प्रमाणामध्ये येत असल्याचं पाहायला मिळते का? खरं बघायला गेलं तर आता नेत्यावर बोलण्या एवढा मी नक्कीच मोठा नाही आहे, पण मी एवढं आरक्षणाच्या मुद्द्यावर तरी एकत्रीकरण येत नसल्याचं पाहायला 100%. तुम्हाला काय वाटते बरं? आमचे जे समाजातले नेते ते ह्या आरक्षणाकडे ह्या इथल्या आंदोलनाकडे लक्ष नाही आहे. प्रत्येकाचं बारकाईने लक्ष आहे. फक्त ज्याचे ते आपापल्या पद्धतीनं काम करते काय. त्याच्यामुळं मला सगळ्या माझ्या समाज बांधवाच्या नेत्याला मला एवढंच सांगायचं आहे की आज तुम्हाला म्हणजे आज समाजाला तुमची गरज आहे आणि आज तुम्ही ह्या आंदोलनस्थळी या,
वाटेल त्या पद्धतीनं ह्या आंदोलनाला मदत करा. आणि जे काही आत्ताच नका घनश्याम बापू हाके म्हणले, आम्ही मागत नाही, जे आमच्या नका जी आरमध्ये आहे तेच आम्ही मागणी करतोय. जे की धनगड आणि धनगर ह्याच्यामध्ये जे आम्हाला तुम्ही नका गेली 80 वर्ष झालं जे खेळवायलेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं आता आमच्या भावाहून सांगितलं, मराठा समाजसुद्धा ह्या आंदोलनाकडे बारकाईने लक्ष ठेवू नये. जर प्रशासनानं जर इथं कुठल्याही एका धनगर समाज बांधवाला जर काही झालं तर महाराष्ट्रातला धनगर आणि मराठा एक होऊन ह्या सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आझाद मैदानावर उपोषणाचा मुद्दा हा नक्कीच तापेल हे देखील आपल्याला स्पष्ट या ठिकाणी पाहायला मिळतं. कॅमेरामॅन सोबत सूरज गुनिया, मुंबई, आझाद मैदान. महाराज की जय.